मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. सीजेपीच्या समर्थनार्थ आज बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आणि आक्रमक अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. नीट पेपर फुटी प्रकरणी सध्या दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध आज बुलढाण्यात नोंदवण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, ही मागणी करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजीने परिसर हादरवून सोडला. जयस्तंभ चौकात हे आंदोलन पेटत असल्याचे पाहून घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांमध्ये मोठी ओढाताण आणि झटापट पाहायला मिळाली. दरम्यान युवक काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांना पोलीस वाहनातून शहर पोलीस ठाण्यात हलवले. गेल्या काही दिवसापासून देशाचं भवितव्य असलेले युवक आपल्या न्याय हक्कांसाठी, आपल्या मागण्यांसाठी जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. त्यांची मागणी एवढीच आहे की नीट पेपर फुटीचा मुख्य सूत्रधार धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा केला पाहिजे. परंतु त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना देशाचं कृष आणि अमानुष सरकारने त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला. आम्हाला इंग्रजांची आठवण झाली की काही काळापूर्वी इंग्रज या देशामध्ये होते आणि त्यांनी भारतीयांवर अशाच प्रकारे अत्याचार केले होते. म्हणून या ठिकाणी असं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं की या देशामध्ये लोकशाही जिवंत राहिली नाही, या देशात संविधानाचं राज्य राहिलं नाही. जे तरुण आपल्या न्याय हक्कांसाठी त्या ठिकाणी जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत त्यांच्यावर अमानुषपणे, क्रूरपणे लाठीचार्ज या नरेंद्र मोदींच्या सरकारने केला. यावरून संपूर्ण देशभरामध्ये नरेंद्र मोदीच्या क्रूरतेचं, अमानुषतेचं आणि हुकुमशाहीचं दर्शन झालेलं आहे. याच्या विरोधात आम्ही पूर्ण देशभर त्याचाच भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या जंतर मंतरवर चाललेल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ युवक काँग्रेसच्या वतीने, भारतीय राष्ट्रीय छात्र सेना NSUIच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन करीत आहोत. आज या ठिकाणी बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेस आणि NSUIच्या वतीनं जंतर मंतर मध्ये जो अमानुष लाठीचार्ज सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवरती या मोदी सरकारच्या शासन प्रशासनानं केला आहे, त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये रोषाचं वातावरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं, युवक काँग्रेस असेल, NSUIच्या वतीनं आम्ही या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन करत आहोत. जर नरेंद्र मोदी यांनी त्यांचा भक्त असलेल्या प्रधानचा राजीनामा घेतला नाही तर संविधानिक पद्धतीनं याहीपेक्षा मोठं आंदोलन राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आता देशभरात संतापाची लाट पसरली असून बुलढाण्यात युवक काँग्रेसने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे केंद्र सरकारवरचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.